मी कालही म्हणालो, आज हे सांगतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे. जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माजी मुख्यमंत्री आहेत, हा अहंकार बाजूला ठेवा. प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांशी, प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे, संपूर्ण कॅबिनेटसह. आणि त्यातून काय मार्ग काढता येईल हा एकत्र बसून सामुदायिक निर्णय घेणं गरजेचं आहे. इथे तुमच्या पक्षामध्ये 3 गट आहेत सरकारमध्ये. मिंद्यांचा विषय वेगळा आहे, मिंदे आंदोलकांना वेगळ्या पद्धतीनं मदत करतायत फडणवीस अडचण आणण्यासाठी. देवेंद्र फडणवीस यांची भूमिका वेगळी आहे, ते परशुराम महामंडळवाले आहेत, बरं का. आणि हे जे आहेत मिस्टर अजित पवार, हे चीनच्या भिंतीसारखे तटस्थ आहेत, त्यांची काही प्रतिक्रियाच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये राजकीय इच्छाशक्ती येणार कुठून? आणि संविधानामध्ये संविधानाची चौकट बदलणार कशी? आणि या सगळ्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे प्राणपणास लागलेले आहेत आणि हजारो जे त्यांचे समर्थक आहेत, मराठा समाजाचे आंदोलक आहेत, ते रस्त्यावर पावसामध्ये भिजत बसलेले आहेत. महायुती सरकारमधले मंत्री नेते असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकवता आलं नाही, हा एक भाग. आणि मराठा आरक्षणासंदर्भात बोलवलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतही उद्धव ठाकरे उपस्थित नाही. बघा, ते असं आहे की आपल्या खांद्यावरचा ढेकून झटकण्याचा हा प्रकार आहे. हे फक्त ढेकून आपल्या खांद्यावरचे झटकू शकतात. राजकीय इच्छाशक्ती आमच्याकडे नव्हती, हे देवेंद्र फडणवीस यांची भूमिका होती. गेल्या 5 वर्षापासून साधारण आता ते सत्तेवर आहेत, आधीची 2.5 वर्ष त्याच्या आधी. मग आता आणा ना राजकीय इच्छाशक्ती. न्यायालयानं दिलेलं आरक्षण नाकारलं असं म्हणतात, याचं कारण संविधान आहे, कळलं? हे जर या मूर्ख मंत्र्यांना कळत नसेल, महामूर्खांना, म्हणूनच संविधानाची चौकटीचं भाषा जी करतायत देवेंद्र फडणवीस, त्यासाठीच करतायत. तुम्ही घाईघाईनं ते तेव्हा दिलं. तुम्ही संविधानातील कलमांचा अभ्यास केला नाही. तुम्हाला संविधानामध्ये काही बदल करावे लागतील आणि त्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदींच्या